2019च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. 5 वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी मताधिक्य दिले त्या गावांना दिला आणि ज्या गावातून मताधिक्य मिळाले नाही त्या गावांना पण तेवढाच निधी देऊन निधी वाटपात भेदभाव केला नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्त्यांनी दिवस रात्र काम केले. प्रचारादरम्यान केलेल्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद देऊन केलेल्या विकास कामाची पावती दिली. त्यात लाडक्या बहिणीची भर पडल्यामुळे 1,24,624 मतांनी मिळालेल्या विजयामुळे वाढलेली अधिकची जबाबदारी आपणा सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे पार पाडू असा विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील जनतेला दिला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे सोमवार दिनांक 23 रोजी विधानसभेच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटपून त्यांचे पहिल्यांदाच मतदारसंघात आगमन झाले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात मतदारसंघातील जनतेचे आभार व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे हे होते. वादा दादांचा वादा आहे. 5 वर्ष काही संपलेले नाही. त्याच्यामुळं दादांचा वादा निश्चितपणाने सगळ्यांना त्याचा अनुभव महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे मला खात्री वाटते की आपल्याला सर्वांना जो काही शब्द दिलेला आहे तो दादा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. ज्या 5 वर्षामध्ये आपण जे काही कामं केले, रस्ते असतील, शेतीच्या पाण्याच्या बाबतीतले असतील, विजेचे प्रश्न असतील, पर्यटनाचे विषय असतील, कोपरगाव शहरामधले अनेक प्रश्न असतील, कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न केला. म्हणून सर्व स्तरातील लोक, सर्व समाजातील घटकातील लोक यांनी आपला चांगल्या पद्धतीने विचार केला. आपले प्रयत्न प्रामाणिक होते हे सर्व मतदारांनी त्या ठिकाणी जाणवलं किंवा याची जाणीव आपण सर्वांनी करून दिली आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे यश त्याच्यामुळे मिळालं. त्याच्यात भर पडली आपली लाडक्या बहिणींची आणि म्हणून यश मिळू शकलं असं मला वाटतं. ही निवडणूक आपल्या होत असताना आपले जे काही पारंपरिक विरोधक आहेत, काही कारणास्तव ते थांबले. त्यामुळे एक वेगळी निवडणूक त्या ठिकाणी होती. उमेदवार म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक विरोधी किंवा आता सगळेच महायुतीमध्ये होते म्हणून महायुतीच्या घटक पक्षामधले कार्यकर्त्यांकडे मला त्या ठिकाणी जावं लागलं म्हणजे उमेदवार म्हणून जाणं हे माझं कर्तव्य आहे. पण त्यांच्याकडे त्यावेळेस जरी मागच्या काळामध्ये आपल्या विरोधात काम केलं परंतु एक उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना विनंती करण्यासाठी जावं लागलं आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये काही लोकांनी केलं नसेल परंतु बहुतांशी लोकांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं प्रामाणिक काम केलं आणि म्हणून त्यांचं देखील आपण मागच्याही काळामध्ये आभार मानलेलेच, निवडणूक झाल्यापासून आभार मानलेलेच आहे आणि आता या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने त्याचे आभार मानतो. आता जरी आपण हा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी घेतला परंतु निश्चितपणाने पुढे आभार मानण्यासाठी किंवा कुठले प्रश्न निवडणुकीच्या काळामध्ये सांगता नसतील आले ते जाणून घेण्यासाठी, त्याची पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावागावामध्ये तर मी जाणारच आहे. म्हणून त्या निमित्ताने जर कुठल्या विरोधी
किंवा इतर पक्षातील महायुतीच्या इतर पक्षातील कार्यकर्त्यांकडे जर मी गेलो तर कृपया कोणी आपण गैरसमज करून घेऊ नका, नाहीतर त्यांच्याकडे गेले माझ्याकडे नाही आले आम्ही पाहून घेऊ काय करायचं, असं नको व्हायला. शेवटी या निवडणुकीमध्ये सर्वच महायुतीमध्ये होते. उमेदवार म्हणून त्यांना विनंती करायला गेलो, उमेदवार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून झालेल्या कामाची त्या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करणं, आभार मानणं. कुठल्याही पक्षामध्ये असतील, भविष्यात काय करतील आपल्याला माहित नाही, पण आभार मानण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी जाणारे याची आपण सर्वांनी कल्पना राहू द्या, एवढी विनंती या निमित्ताने करतो. या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने महायुतीचे सर्व पक्षातील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपल्या या कोपरगाव मतदारसंघातून आता मला नाही वाटत कुठलं गाव असेल का थोडं काही कमी जास्त असेल. मला आता काही तक्रारीला तुम्ही संधी ठेवलेली नाही, काही इथं कमी पडलं का तिथं कमी पडलं, म्हणजे थोडंफार मागे बोलायला संधी असायची. नाही तुम्ही मतदानच कमी दिलं म्हणून थोडंफार तुमचं राहिलं तर काय फरक पडतो. आता ती संधी नाही किंवा ते विषय नाही, जास्तीचं काम आता 12 तास करायचं, त्याच्यामध्ये 14 तास कसं होईल, 16 तास कसं होईल, 18 तास कसं होईल, ही प्रयत्न किंवा ही करण्याची गरज त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मार्गदर्शन, मदत, सहकार्य या भविष्य काळामध्ये देखील आपण सर्वांनी मला ठेवावं अशा प्रकारची विनंती करतो. आज आपण सर्वजण माझा सत्कार करण्यासाठी या निमित्ताने आलेले. आज जर काही काम सांगायचं असेल तर चर्चा करणं शक्य नाही, कारण की एवढ्या मोठ्या संख्येने आपण आहात. आपला जर काही विषय असेल तर आपण तो अर्ज माझ्याकडे द्यावा आणि आपण जेवढे लोक आहे, रात्रीचे 12 वाजू द्या, 2 वाजू द्या, मी सगळ्यांना भेटणार आहे. फक्त धक्काबुक्की कोणी